आता थंडीमध्ये ना तुरीच्या शेंगा बाजारात खूप येतात, तर त्याची उसळ आमटी आपण करतच असतो. तर आज मी इथे त्याचं पिठलं बनवलं आहे. तर शेंगा अशा सोलून घेतल्या आणि इथे मी आता फोडणीची तयारी करते. तर तेल टाकून घेतलं, तेल चांगलं तापलेलं आहे आणि छान अशी खमंग अशी फोडणी आपल्याला करायची आहे. तर आम्ही काय करायचो लहानपणी, ह्या ज्या शेंगा आहेत आमच्या बांधावरतीच असायच्या, आणायच्या आणि त्या उकडून खायच्या, म्हणजे मिठाच्या पाण्यात उकडायच्या आणि सोलून खायच्या. अप्रतिम लागतात, तुम्ही एकदा करून बघा. आणि मग इथे आता बघ फोडणीमध्ये मी राई टाकलेली, राई तडतडली की हिंग टाकून घेतलं, नंतर कढीपत्ता टाकलाय आणि त्याच्यावर हा बारीक चिरलेला कांदाही टाकून घेतलाय. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तर उसळ किंवा आमटी आपण करतच असतो की याचा मसाले भात पण खूप छान होतो. तो पण तुम्ही करून बघा कधीतरी. तर इथे झालेलं आहे. त्याच्यावर मी हे वाटण करून घेतलं आहे, मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं टाकून हे वाटण करून घेतलं आहे. आता हे वाटण टाकून घेतलं, तेही चांगलं असं परतून घ्यायचं. आणि हा पिठलं आहे ना खूप छान लागतं चवीला, अगदी काहीतरी वेगळी चव लागते. नेहमी आपण बेसनचं करतो, तर हे एकदा करून बघा. आणि ह्या सीझनमध्ये ना भरपूर अशा शेंगा बाजारात येतात. आणि याच्यामध्ये आता हळद टाकून घेते. हे थोडंसं परतलं की आता जे मी सोलून घेतलेले जे दाणे होते ना ते पण मिक्सरला लावून आणलेत आणि त्याचं म्हणजे थोडंसं जाडसरच वाटायचं, खूप बारीक नाही वाटायचं. आता त्याच्यामध्ये मी पिठलं करायचं ते पाणी टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि त्याला चांगली उकळी काढून घेते. तर ते दाणे आहेत ना आता मी मिक्सरला लावून घेते आणि असं जास्त अशी बारीक नाही करायचं, म्हणजे थोडीशी भरडच ठेवायची. आणि मग ते आता बघ इथे उकळी आलेली आहे आणि मी ते दाणे मी वाटून आणलेले आहेत. छान अशी उकळी आल्यावरतीच त्याला ते टाकायचं. त्याला उकळी मस्त अशी आलेली आहे आणि इथे मी दाणे पण असं छान अशी भरड करून आणलेली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये टाकून घेतले. आता पाण्यामध्ये चांगलं असं परतून घेतलंय सगळं व्यवस्थित, कुठेही गुठळ्या होत नाही त्याच्या, जशा बेसनच्या होतात त्याप्रमाणे होत नाहीत. एकसारखं असं म्हणजे मिक्स होऊन जातं. आता त्याच्यावर झाकण ठेवते आणि ते शिजवून घेते. तर थोडंसं मीठ मला कमी वाटलेलं म्हणून थोडं परत टाकलं. तर आता इथे बघा झालेलं आहे. 5 ते 7 मिनिटं मी चांगलं असं बारीक वाफेवरती शिजवून घेतलंय. आता इथे झालेलं आहे. त्याच्यावर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि इथे आता आपलं पिठलं खाण्यासाठी तयार आहे. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर अप्रतिम लागतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.